नमस्कार सर्वांना, मी आहे डिझायनर सिमरन आणि कालच्या क्लासमध्ये आपण बघितलं की आरी वर्कसाठी 3 स्टेप आहेत किंवा 3 बेसिक स्टिचेस आहेत, ते कसे करायचे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की चेन स्टिच जी आहे ती सिल्क थ्रेडने कशी करायची. ज्यावेळेला आपण सिल्क थ्रेडने स्टिच करतो त्यावेळेला सिल्क थ्रेड खूप सारखा तुटतो किंवा तो खूपच लवचिक असल्यामुळे तो सारखा स्टिच करताना तुटतो. तर यामध्ये येणारे प्रॉब्लेम्स काय आहेत ते समोर मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे किंवा सिल्क थ्रेड कसा यूज करायचा हेही सांगणार आहे. तर ज्यावेळेला आपण सिल्क थ्रेड यूज करतो, एक चेन स्टिच घालतो, ज्यावेळेला आपण एक चेन स्टिच घालू त्यावेळेला एक सिंगल थ्रेड जर घेतला तर ती स्टिच खूपच लहान दिसते किंवा खूपच पातळ दिसते. किंवा ज्यावेळेला आपण फिलिंग स्टिच करतो त्यामध्ये ज्यावेळेला एक थ्रेडने स्टिच करणार त्यावेळेला ती स्टिच बरोबर दिसत नाही किंवा डिझाईन बरोबर दिसत नाही. त्यामुळे आपण ती स्टिच करताना 2 थ्रेडने किंवा 3 थ्रेडने स्टिच करतो. आता या स्टिचेसना आरी वर्कच्या भाषेमध्ये काय म्हणतात. ज्यावेळेला आपण सिंगल थ्रेडने स्टिच करू, मी फक्त सिल्क थ्रेडसाठी सांगते, ज्यावेळेला आपण एका थ्रेडने स्टिच करू त्यावेळेला त्याला सिंगल तारची स्टिच म्हणतात किंवा एक तार स्टिच म्हणतात. ज्यावेळेला 2 थ्रेड घेऊन स्टिच करू त्याला 2 तारची स्टिच म्हणतात आणि ज्यावेळेला तीन थ्रेड घेऊन आपण स्टिच करतो त्यावेळेला 3 तारची स्टिच म्हणतात. तार म्हणजे काय, तर आरी वर्कच्या भाषेमध्ये तार म्हणजे धागा. तर आपण एक धागा वापरला तर एक तारवाली स्टिच झाली, 2 धागे वापरले तर 2 तारवाली स्टिच आणि 3 धागे वापरले तर 3 तारवाली स्टिच. आता या तिन्ही स्टिच करण्यासाठी 3 प्रकारचे निडल असतात, ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते. 3 प्रकारच्या निडलने आपण तिन्ही वेगवेगळ्या स्टिच करत असतो. ज्यावेळेला आपण सिंगल तारची स्टिच करू त्यावेळेला आणि 2-3 तारचं स्टिच करू त्यावेळेला तिन्ही स्टिचच्या वेळेला वेगवेगळ्या निडल्स यूज केले जातात. कारण की ज्यावेळेला थ्रेडची क्वांटिटी वाढते त्यावेळेला 2 धागे आहेत ते एका निडलमध्ये बसले पाहिजेत. अशा प्रकारच्या या 3 निडल्स आहेत. तर त्या कशा यूज केल्या जातात मी आता तुम्हाला दाखवते. तर चला आता मी तुम्हाला दाखवते की स्टिच कशी करतात सिल्क थ्रेडने. आणि ज्यावेळी तुम्ही सिल्क थ्रेडने स्टिच करत असाल त्यावेळेला फक्त एवढं लक्ष द्यायचं की थोडीशी स्टिच हळू करायची, कारण की सिल्क थ्रेड हा खूप लवकर तुटतो. ज्यावेळेला तुम्ही स्टिच करता ज्यावेळेला प्रॅक्टिस करतात त्यावेळेला स्टिच मध्येच तुटण्याची शक्यता खूप असते. त्यामुळे स्टिच करताना थोडंसं हळूहळू स्टिच करत जा, कारण की तुम्हाला प्रॅक्टिस नसेल तर फास्टमध्ये जर तुम्ही करायला गेला स्टिच तर लवकर थ्रेड तुटेल आणि मध्येच ती स्टिच चांगली दिसणार नाही किंवा मध्येच तो एखादा धागावरती येईल. त्यामुळे ना सिल्क थ्रेडने ज्यावेळी स्टिच कराल त्यावेळेला थोडंसं हळूने स्टिच करा. थोडासा वेळ लागला तरी चालेल शिकताना. एकदाच परफेक्टली शिकल्यानंतर नंतरच्या स्टिच खूप आरामात येतील तुम्हाला. त्यामुळे एकदाच या स्टिचेस तुम्ही हळू शिका, फक्त थोडा वेळ लागू द्या. डेली प्रॅक्टिस करत राहायचं फक्त. तर इथे मी 3 लाईन्स ड्रॉ करून घेतलेल्या आहेत. तुम्ही ही सिंपल स्ट्रेट 3 लाईन ड्रॉ करून घ्या. आता मी सांगते की इथे माझ्याजवळ 4 निडल आहेत. तर या 4 निडलपैकी कोणती निडल यूज करायची ते मी सांगते. तर आपल्याला पहिल्यांदा काय बघायचं आहे या 4 निडलपैकी, की ज्या पण निडलचा हा पॉईंट, ज्या पण निडलचा हुक जे खूप कमी असतं. आता बघा इथे 4 निडल आहेत, 4ची हुक वेगवेगळ्या साईजचे आहेत. जे सगळ्यात लहान हुक आहे ते आपण सिंगल तारसाठी वापरणार. आता या दोन निडलचे जे हुक आहेत ते खूप कमी साईजमध्ये आहेत किंवा छोटे हुक आहेत. तर या 2 निडल आपण सिंगल तारसाठी वापरू शकतो. तर या 2 निडलमध्ये आपण सिंगल तारने स्टिच करायची. पण ज्यावेळेला याच निडलने जर तुम्ही डबल तार किंवा 3 तारवाली जर स्टिच करत असाल तर याच्यामध्ये दोन्ही थ्रेड बसणार नाहीत. एखादा थ्रेड मागे राहणार किंवा एखादा थ्रेड याच्यात येणार नाही, तो मागे सुटून जाणार. त्यामुळे ही निडल त्या 2 तारसाठी वापरायची नाही. तर या ज्या 2 निडल आहेत, उरलेल्या ज्या 2 निडल आहेत त्या 2 आपण, त्यातली पण एक छोटी आहे एक मोठी आहे. आता ही जी निडल आहे ती डबल तारसाठी आहे आणि ही जी निडल आहे ती ट्रिपल तारसाठी आहे. आता आपण ही निडल डबल तारसाठी वापरू शकतो कारण या निडलमध्ये 2 तार बसतील. पण या निडलसाठी आपण 3 तारवाली स्टिच नाही करू शकणार, कारण ही 3 तारसाठी नाही, ह्याचं हुक थोडं लहान आहे, ही डबल तारसाठी बनलेली निडल आहे. तर या प्रकारे आपण निडल वापरू शकतो. आता या ज्या 2 आहेत त्यापैकी कोणत्याही एका निडलने आपण सिंगल तारवाली आपण स्टिच करणार आहे. सिंगल तार म्हणजे काय, तर ज्यावेळेला आपण सिंगल थ्रेड घेतो, तर इथे मी सिल्कचा थ्रेड घेतलेला आहे. स्टिच करण्यासाठी कोणताही कलर तुम्ही घेऊ शकता, शक्यतो लाईट कलर, शक्यतो डार्क कलर घ्या फॅब्रिकपेक्षा. तर आता सिंगल तार म्हणजे काय, ज्यावेळेला आपण सिंगल थ्रेड वापरतो त्यावेळेला सिंगल तार म्हणतात, त्या स्टिचला आपण सिंगल तार स्टिच म्हणतात. तर ही अशा प्रकारे या निडलमध्ये ही अडकून जाते. ज्यावेळेला आपण सिंगल तारवाली स्टिच करणार त्यावेळेला या मोठ्या निडल यूज करायचे नाहीत. मोठ्या तारच्या ज्या मोठ्या हुकच्या निडल आहेत त्या यूज करायच्या नाही. ह्या जर निडल तुम्ही यूज केला तर होल्स दिसतील, कापडामध्ये होल्स दिसतील, कारण ह्या मोठ्या स्टिच आहेत आणि ही स्टिच त्याच्यामध्ये जी सिंगल तारवाली स्टिच आहे ती त्याच्यामध्ये दिसणार नाही, जास्त करून होल्स दिसतील. त्यामुळे ना बघा, जेवढं मोठी निडल तेवढं मोठं हुक आणि तेवढंच आपल्याला तिथे होल्स दिसणार. तर या होलमध्ये जर सिंगल तारवाली जी स्टिच आहे ती खूप आतमध्ये जाईल. त्यामुळे मोठ्या निडल शक्यतो सिंगल तारसाठी यूज करायची नाही. जेवढी छोटी होईल तेवढी आपण सिंगल तारसाठी ही निडल यूज करायची. आता
सिंगल तारची स्टिच कशी करायची ते तुम्हाला दाखवते. एका साईडला आपल्याला नॉट मारून घ्यायचे. आता या ज्या आपण 3 लाईन ड्रॉ केलेल्या त्या लाईन्सवरती स्टिच करणार आहोत. तर इथे स्टार्टिंगला आपण जिथून स्टिच स्टार्ट करणार तिथे एकदा दोनदा आपल्याला स्टिच करायचं आहे. त्याच ठिकाणी एकदा केलं तरी चालेल. आता त्याच लाईनवरती ना असं स्टिच करत जायचं आहे. आता तुम्ही बघू शकता ज्यावेळेला आपण सिंगल तारवाली स्टिच करतो त्यावेळेला ती स्टिच किती पातळ दिसते, म्हणजे ती स्टिच उठून दिसत नाही. ज्यावेळेला सिल्क थ्रेडनं करतो, एक तर सिल्क थ्रेड खूप पातळ असतात आणि ज्यावेळेला स्टिच करतो त्यावेळेला ती अशी स्टिच येते. तर एकदा झूम करून दाखवते की बघा, ज्यावेळेला आपण सिंगल तारने स्टिच करणार त्यावेळेला ती स्टिच किती पातळ येते. आता ज्यावेळेला तिन्ही स्टिच आपल्या कंप्लीट होतील, सिंगल, डबल तारवाली आणि ट्रिपल तारवाली स्टिच, त्यावेळेला तुम्ही तिन्ही स्टिचमधला डिफरन्स आहे ते बघू शकता. तिन्ही तारमधला डिफरन्स तुम्हाला दिसेल की कोणती स्टिच बेटर आहे कोणतेही स्टिच करण्यासाठी. आता ज्यावेळेला आपण बीड्स घेतो स्टिचिंगला त्यावेळेला हा सिल्कचा थ्रेड यूज करायचा नाही, कारण सिल्क थ्रेड खूप लवकर तुटतो, त्याच्यामध्ये बीड्स येणार नाहीत. आणि फक्त ही स्टिच कधी आपण यूज करायची ज्यावेळेला सॅटिन असेल किंवा फिलिंग स्टिच असेल, त्यासाठी आपल्याला सिल्क थ्रेड वापरायचा. आता इथे नॉट मारून घ्यायची एक. ओके, ही स्टिच झाली आपली सिंगल तारवाली. आता या लाईनवरती आपण डबल तारवाली स्टिच करणार आहोत. तर डबल तारच्या स्टिचसाठी काय करायचं, आपल्याला 2 थ्रेड घ्यायचे, असे 2 थ्रेड घ्यायचे आणि एका साईडला नॉट मारायचं. आता इथे मॅजिक स्टिचसुद्धा करू शकता, म्हणजेच काय की आपल्याला 2 वेगवेगळ्या थ्रेड किंवा 2 वेगवेगळ्या कलरचे थ्रेड आपल्याला यूज करायचे असतील त्यावेळेला आपण ते सुद्धा यूज करू शकतो, किंवा एकच कलरचे पाहिजे तर एकच कलरचे करू शकतो. इथे मी एकच कलर घेतलेला आहे. आता यासाठी आपल्याला कोणती निडल यूज करायची, ही बारीकवाली निडल आपल्याला यूज करायची नाही, हिला साईडला ठेवून द्यायचं. आता ज्या मोठ्या 2 साईजच्या निडल होत्या त्यातली निडल बघायची आपल्याला 2 तारवाली कुठली आहे. जी सगळ्यात मोठं हुक आहे ती 3 तारवालीसाठी, आणि जे 2 तारवाली आहे ती याच्यापेक्षा थोडी छोटी असेल. तर ही आपली डबल तारवाली स्टिचसाठी ही निडल यूज करायची. आता सेम मेथडने आपण स्टिच स्टार्ट करायची. तर स्टिच स्टार्ट करण्याच्या अगोदर आपल्याला 1-2 ठिकाणी असंच स्टिचला लॉक करून घ्यायचं आहे. आता सेम मेथडने आपल्याला स्टिचिंग करायचं आहे. जसं की आपण सिंगल तारवाली केली तसंच, फक्त जरा लक्ष द्यायचं. असं खूपदा होतं की ज्यावेळेला आपण रॉंग निडल चूज करतो स्टिच करण्यासाठी त्यावेळेला बघा एकच थ्रेडवरती आला, एक थ्रेड परत मागे राहिला आहे. तर असं होऊ नये म्हणून प्रॉपर निडल आपल्याला चूज करायची आहे. तर आता इथे मी मोठी निडल घेतलेली, तर ही मोठी आपल्याला 3 तारसाठी आहे. आता मी छोटी निडल घेते आणि मग तुम्हाला सांगते. तर बघा, आता दोन्हीच्या दोन्ही थ्रेडवरती आलेले आहेत. बघा, एकही थ्रेड मागे राहणार नाही. जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने निडल यूज करत असाल तर प्रॉपर पद्धतीने स्टिचेससुद्धा येतील तुम्हाला. फक्त ज्यावेळेला तुम्ही स्टार्टिंगला प्रॅक्टिस करता त्यावेळेला खूप फास्टमध्ये वर्क करायला जायचं नाही. जेवढं हळू होईल तेवढं परफेक्ट प्रॅक्टिस करा. आता या स्टिच आपण कशासाठी वापरतो, एकतरी ज्यावेळेला आपण ब्लाऊजवरती नेकलाईन क्रिएट करतो किंवा ज्यावेळेला आपल्याला गाईडलाईन क्रिएट करायची असेल की आता या स्टिचच्या आतमध्ये आपल्याला डिझाईन करायचं, त्यावेळेलाही आपण डबल तारवाली स्टिच वापरतो. किंवा आपल्याला फिलिंग स्टिच असेल किंवा ज्यावेळेला सॅटिन स्टिच करायची असेल त्यावेळेला आपण 2 आणि 3 तारवाली स्टिच वापरतो. सिंगल तारवाली स्टिच शक्यतो जास्त करून वापरली जात नाही, कारण बघू शकता दोन्हीमध्ये किती डिफरन्स येतो. जाडी दोघीची बघू शकता तुम्ही, दोन्ही स्टिचची जाडी किती वेगळी दिसते. ही खूप पातळ दिसते, त्याच मानाने ही थोडीशी भरगच्च दिसते. ज्यावेळेला सिंगल तारने स्टिच करणार त्यावेळेला वेळ खूप लागेल, कारण की जास्त जर जागा फिल करायची असेल तर आपल्याला स्टिचेस जास्त घ्याव्या लागतील आणि खूप जवळजवळ घ्याव्या लागतील. त्यामुळे सिंगल तारवाली स्टिच जास्त कोणी वापरत नाही, शक्यतो जास्त ठिकाणी नसते. ज्यावेळेला छोटी डिझाईन असेल त्यावेळेला ती वापरतात. म्हणून तुम्हाला प्रॅक्टिस करताना जास्त करून डबल आणि 3 तारवाली जे स्टिच आहेत त्यांची प्रॅक्टिस करायची आहे.
तर इथे आता आपण लॉक करून घेणार आहोत. लॉक कसं करायचं किंवा स्टार्टची स्टिच आपल्याला कशी घ्यायची ती मागच्या लास्टच्या क्लासमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर या पद्धतीने लॉक करून घ्यायचं. जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर पहिला तो व्हिडिओ बघा, त्याच्यानंतरच्या या ज्या स्टेप्स आहेत त्या फॉलो करा तुम्ही. कारण ज्या मेन मेथड्स आहेत स्टिच स्टार्ट करायची आणि एंड करायची, तर त्या बघितल्यानंतर ना इझिली तुम्हाला स्टिचेस पुढच्या येत जातील. आता इथे 2 स्टिचेस झालेले आहेत. आता आपण 3 तारवाली स्टिच बघणार आहोत. तर 3 तारच्या स्टिचसाठी इथे मी 3 धागा घेतलेले आहेत. तर इथे बघू शकता, इथे 3 थ्रेड घेतलेले आहेत एकत्र आणि एका ठिकाणी मी या 3ची गाठ मारणार आहे आपल्याला स्टिच स्टार्ट करण्यासाठी. ओके, आता ही 3 तारवाली स्टिच आपण वापरतो फिलिंगसाठी. तर त्यासाठी ज्या निडलचं हुक सगळ्यात मोठं आहे ती निडल मी घेतलेली आहे इथे. आता सेम पद्धतीने आपल्याला एक स्टिच स्टार्ट करायची आहे. ज्यावेळेला तुम्ही कोणतीही स्टिच शिकत असणार आहेत सिल्क थ्रेडने, त्यावेळेला तुम्हाला खूप प्रॉब्लेम्स येतील, पण थोडंसं पेशन्स ठेवून आपल्याला हे कोणतीही गोष्ट शिकावी लागणार आहे. कारण सिल्क थ्रेड थोडा लगेच तुटतो, कम्फर्टेबल नसतो, किंवा मध्ये जर सिल्क थ्रेड तुटला तर खूप प्रॉब्लेम येऊ शकतात स्टिच करताना. त्यासाठी आता इथे बघू शकता तुम्ही 2 तार आणि 1 तारवाली जी स्टिच आहे त्याच्यापेक्षा ही किती जाड दिसते. आणि ज्यावेळेला तुम्ही स्टिचिंग करणार त्यावेळेला खूप हलक्या हाताने स्टिचिंग करावं लागणार आहे. कारण जर तुम्ही खूप थ्रेड खेचून जर स्टिच करणार तर ज्यावेळेला इथलं कापड आहे ते असं श्रिंक होणार. तर श्रिंक होऊ नये आणि स्टिच एकमेकाच्या आतमध्ये जाऊ नये त्यासाठी तुम्हाला खूप हलक्या हाताने स्टिच करावं लागतं. जर तुम्ही पूर्ण स्ट्रेच करून जर स्टिच करणार तर पूर्ण स्टिच एकमेकाच्या आत जाणार आणि कापडही श्रिंक होईल, तर स्टिच दिसताना प्रॉपर दिसणार नाही. याची काळजी घेऊन तुम्ही स्टिच करायला सुरुवात करा. आता तिन्ही स्टिचमध्ये तुम्हाला डिफरन्स कळतच असेल की कोणत्या स्टिचसाठी कोणत्या डिझाईनसाठी आपण कोणती स्टिच यूज केली पाहिजे. ते तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही वर्क करायला घेणार त्यावेळेला तुम्हाला समजेलच की आता आपल्याला 3 तारवाली स्टिच घ्यायची किंवा 2 तारवाली स्टिच घ्यायची. तर इथे बघा 3 तारवाली आपली स्टिच कंप्लीट होत आहे. तर इथे मी तुम्हाला खूप हळू दाखवते कारण तुम्हाला समजावं म्हणून. ज्यावेळेला तुम्ही एकदा का तुमची प्रॅक्टिस खूप चांगल्या पद्धतीने झाली तर त्यावेळेला तुम्ही फास्ट वर्क करू शकता. त्यावेळेला तुमच्याकडून धागासारखा तुटणार नाही. ज्यावेळेला तुम्ही प्रॅक्टिस करताय त्यावेळेलाच तुम्हाला एवढ्या हळू तुम्हाला स्टिचची प्रॅक्टिस करावी लागेल. आता इथे आपल्याला लॉक करून घ्यायचे. आता लॉक करण्याची सेम पद्धत आहे सगळ्यांसाठी. तर इथे लॉक केलेला आहे. बघू शकता तिन्हीमधला किती फरक तुम्हाला जाणवेल. तर आता या तिन्ही स्टिचमधल्या बघा, जी ही सिंगल तारवाली स्टिच आहे, डबल तारवाली आणि ट्रिपल तारवाली. तार म्हणजे काय तुम्हाला समजलं जाता. आता तुम्ही वर्क करायला किंवा प्रॅक्टिस करायला सुरू करू शकता. या तिन्ही स्टिचेस तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा. सिंगल आणि डबलची प्रॅक्टिस तुमची चांगल्या पद्धतीने होऊ शकते, पण ज्यावेळेला तुम्ही 3 तारवाली स्टिच करता त्यावेळेला थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे थोडंसं लक्ष देऊन आणि चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करून तुम्ही याची स्टिच घेऊ शकता. आता जर तुम्हाला यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जाऊन तिथे विचारू शकता, किंवा डायरेक्टली तुम्ही इन्स्टावरती जाऊन विचारू शकता. इन्स्टाची लिंक बायोमध्ये दिलेली आहे, तिथेही जाऊन आरी वर्कच्या बाबतीत कोणतेही तुम्हाला डाऊट असतील तर ते तुम्ही विचारू शकता. तर या प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये 3 स्टिच बघितल्या, 3 तारवाले, 2 तारवाले आणि 1 तारवाली. तर याची प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने करा. आता नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया त्याच्या पुढच्या स्टेप्स काय आहेत ते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवे असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा.